चांगला निवडला. आजच्या सभेमध्ये सावंत सर आपल्याला जागतिक पर्यावरणासाठी आपण काय करायला पाहिजे, जागतिक पर्यावरण दिनाचे महत्त्व काय, जागतिक पर्यावरण दिन केव्हा होता, जागतिक पर्यावरण दिनाची स्थापना कोणी केली, जागतिक दिनाचे घोषवाक्य काय आहे, या आपल्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे श्री पांडुरंग मारुती सावंत आजच्या व्याख्यानातून देणार आहेत. त्यांचा परिचय तुम्हाला आम्ही थोडक्यात करून देतो. श्री पांडुरंग मारुती सावंत हे वास्तव्यास पुणे येथे आहेत. त्यांचे शिक्षण 12वी आर्ट्स कर्मवीर हिरे महाविद्यालय गारगोटी कोल्हापूर कॉलेजमधून झाले आहे. त्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजे ITI मधून वायरमॅन ट्रेड तसेच कर्नाटक मुक्त विद्यापीठमधून डिप्लोमा इन इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग पूर्ण केले आहे. सध्या ते हाफकिन बायो फार्मा पिंपरी पुणे येथे इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमध्ये सर्व्हिसला आहेत. 2019च्या पनवेल नेरे येथील कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर केल्यापासून ते अभानिसशी जोडले गेले आहेत. ते सध्या अभानिस पुणे जिल्हा प्रसिद्ध प्रमुख आहेत. मी सावंत सरांना विनंती करतो की आपण आज निवडलेल्या विषयावर सुरुवात करावी. पांडुरंग सावंत सर. धन्यवाद सर, आपण माझा परिचय करून दिल्याबद्दल धन्यवाद. सर स्क्रीन पूर्ण दिसत आहे ना? व्हिडिओ पण दिसतो आणि स्क्रीन पण दिसते आहे. हा ठीक आहे. सर्वांना नमस्कार. नमस्कार मंडळी, सर्वांना सप्रेम नमस्कार. आपल्या ठाणे जिल्ह्याच्या ग्रुपवर नीता डोबे मॅडम यांच्या विनंतीला मान देऊन जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने मी आपल्या समोर विषय मांडणार आहे. आपल्या सर्वांना तर विषय माहिती आहे, तरी सुद्धा पुन्हा एकदा मी सांगतो. जागतिक पर्यावरण दिन, पार्श्वभूमी व पर्यावरण बदलाचे दुष्परिणाम तसेच जागतिक भूमिका. म्हणजे आपणास माहितीच आहे की जागतिक स्तरावर वर्षातील असे काही विशिष्ट दिवस साजरे केले जातात व त्या निमित्ताने विविध उपक्रम राबवले जातात. त्यातीलच एक अत्यंत महत्त्वाचा दिवस जागतिक पर्यावरण दिवस. अत्यंत महत्त्वाचा यासाठी की पर्यावरण हे आपल्या सर्वांच्या जगण्यासाठी महत्त्वाचे आहे. पर्यावरणाचे संतुलन बिघडले तर त्याचे काय परिणाम होतात ते आपण अनुभवतच आहोत. उदाहरणार्थ या वर्षीचा कडक उन्हाळा, तर कधी अचानक ढगफुटी होऊन येणारा पाऊस, तर कधी हडेगोठवणारी थंडी, तर कधी मध्ये डोकावणारे वेगवेगळे व्हायरस आणि त्यामुळे येणारे आजारपणे, दुष्काळ इत्यादी हे पर्यावरण बदलाचे परिणाम आहेत. यानंतर आम्ही आपणास पर्यावरण म्हणजे काय याची पहिल्यांदा आपल्याला माहिती देतो. तर पर्यावरण म्हणजे वनस्पती अथवा प्राणी ज्या नैसर्गिक परिसरात जगतात, वाढतात, तेथील हवा, पाणी, इतर सजीव, पर्जन्यमान, उंची, तापमान या सर्वांस मिळून पर्यावरण असे म्हणतात. सजीवांच्या नैसर्गिक परिसरास पर्यावरण असे म्हणतात. पर्यावरणात तापमान, सूर्यप्रकाश, जल, वातावरण इत्यादी अजैविक घटकांबरोबरच वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव इत्यादी जैविक घटक देखील असतात. पर्यावरणातील घटक उदाहरणार्थ तापमान, सूर्यप्रकाश यांच्यापासून जैविक या घटकांच्या आंतरक्रियेतून सजीवांच्या आणि निर्जीवांच्या सावंत सर आपला आवाज गेलाय. परिषदेमध्ये दरवर्षी 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्याची घोषणा झाली व 1973 पासून सलग हा दिवस साजरा केला जाऊ लागला व त्या दिवसाच्या निमित्ताने वर्षभर कार्यक्रम राबवले जाऊ लागले. पर्यावरणाच्या ऱ्हासाबाबत
व त्यावरील उपाययोजना याबाबत जनमानसात जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. तर हे उपक्रम युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम म्हणजे शॉर्टकटमध्ये UNEP यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केले जातात. तर UNEPच्या नेतृत्वाखाली आणि दरवर्षी आयोजित केला जाणारा हा कार्यक्रम पर्यावरणाच्या प्रसारासाठी सर्वात मोठा जागतिक व्यासपीठ बनलेला आहे. तर या प्रोग्राम मध्ये जगातल्या एकूण 143हून अधिक देशांचा सहभाग असतो. तर त्यानंतर मी आपणास या वर्षीच्या जागतिक पर्यावरण दिनाची थीम काय आहे हे सांगतो. तर काय असतं, दरवर्षी एक काहीतरी नवीन थीम ठरवून त्यानुसार काय कार्यक्रम आयोजित केले जातात आणि त्यानुसार वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. तर 2024च्या जागतिक पर्यावरण दिनाची थीम अशी आहे की आवर लँड आवर फ्युचर, म्हणजेच आमची जमीन आमचे भविष्य. आणखी दुसरं वैशिष्ट्य असं की दरवेळी ह्या पर्यावरण दिनाचं यजमानपद जे आहे ते कुठल्या तरी एका देशाकडे कोणत्या तरी एका देशाकडे असतं यजमानपद, आणि त्या देशामध्ये अधिकृत कार्यक्रम त्या देशातर्फे अधिकृत कार्यक्रम राबवले जातात. तर 2024 या वर्षाचे यजमानपद हे सौदी अरेबिया या देशाकडे आहे. राजधानी रियाद येथे धोरण कार्यक्रम व थीमवर्क यामध्ये चर्चा होईल आणि त्यानंतर पुढचे काय धोरण आखायचे, काय कार्यक्रम करायचे ते कार्यक्रम अवलंबले होते. यावर्षी जागतिक पर्यावरण दिनाच्या जवळपास 3,500 विक्रमी असे कार्यक्रमांची नोंद झालेली आहे. तर यामध्ये थीमनुसार जमीन पुनर्संचयन करणे म्हणजे सुपीक करण्यासाठी प्रयत्न करणे आणि ओलिताखाली आणण्याचा प्रयत्न करणे हा मुख्य उद्देश असेल. तर बऱ्याच आपल्या देशाचा किंवा जागतिक स्तरावर सुद्धा बराचसा भाग हा वाळवंटाच्या प्रभावाखाली आहे. तर तो कसा वापरात आणता येईल, पुन्हा जिथं वृक्षतोड केलेली आहे तिथं वृक्ष लागवड किंवा जिथे नसतील तिथं वृक्ष लागवड करणे, या गोष्टी पण आवडमध्ये होते. तर यानंतर मी आपण जागतिक पर्यावरण दिनाचे महत्व काय आहे ते सांगतो. दरवर्षी जागतिक पर्यावरण दिन आंतरराष्ट्रीय पक्षांना म्हणजे सर्व देशांना पर्यावरण विषयक धोरणांना प्रोत्साहन देण्यात तर आपला आवाज गेलाय, आवाज येत नाही आपला. हे करायचं ते करायचं असं बोलण्यापेक्षा काहीतरी सध्या कृती केली पाहिजे असं सध्याची अवस्था आहे आणि ती कृती करायला सुरुवात केलेली आहे या माध्यमातून. या वर्षीची थीम आमची जमीन आमचे भविष्य, आवर लँड आवर फ्युचर विशेष महत्वाचे आहे, कारण जगातील जमिनीच्या बऱ्याचशा भागाचा विविध कारणांनी ऱ्हास झालेला आहे. बराचसा भाग वाळवंटाच्या प्रभावाखाली आहे. त्या जमिनीचे पुनर्संचयीकरण करण्याच्या प्रयत्नांचा विचार केला जाईल. पर्यावरण दिनाच्या निमित्ताने वातावरणातील बदल, प्रदूषण आणि जैव विविधतेचे नुकसान यासारख्या गंभीर पर्यावरणीय समस्यांबद्दल जागरूकता वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल. यावर्षी पर्यावरण दिनाचे कार्यक्रम साजरे करताना जमीन पुनर्संचयन करण्याच्या विषयाला प्रोत्साहन दिले जाईल. प्रत्येक पर्यावरण दिवस आशेचा किरण म्हणून काम करतो. जगाला याची आठवण करून देतो की नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान, शाश्वत पद्धती आणि सामूहिक कृतीद्वारे नुकसान परत भरून काढण्यासाठी अजूनही वेळ आहे. यानंतर आपण पर्यावरणावर परिणाम करणारे घटक कोणते कोणते आहेत त्याची थोडक्यात माहिती देतो. तर पर्यावरण परिणाम करणाऱ्या घटकांपैकी मुख्य घटक जो आहे तो बेसुमार अवैध जंगलतोड, तसेच विकासाच्या नावाखाली केली जाणारी ते पण वृक्षतोड आणि त्या मानाने वृक्ष लागवड कमी आणि तो जे तोडलेले वृक्ष कुठेतरी रोपण केले पाहिजे ते रोपण केले जात नाहीत कारण आहे. त्यानंतर औष्णिक वीज निर्मिती मधून होणारे कार्बन उत्सर्जन, त्यानंतर रेफ्रिजरेशन व एअर कंडिशनिंगचा वाढता वापर, कारखान्यांमधून निघणाऱ्या धुरामुळे होणारे प्रदूषण, विविध प्रकारच्या
कचरा ज्वलनाने होणारे प्रदूषण, कारखान्यांमधून निघणारे रसायनयुक्त सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता नद्यामध्ये थेट सोडल्यामुळे होणारे जलप्रदूषण, लोकसंख्येचा विस्फोट, नैसर्गिक संसाधनांचा अतिवापर, वाढते औद्योगिकरण, शहरीकरण, खाणकाम, हे सगळे असे बरेचसे घटक आहेत. कारण लोकसंख्या वाढल्यामुळे तेवढी नैसर्गिक संसाधनांची मागणी वाढते, त्यामुळे निसर्गाला ओरबाडल्यासारखं होतं. त्यानंतर जे औद्योगिकरण वाढलेले आहे त्यातून निर्माण होणारे धूळ, त्यातून निर्माण होणारा समतोल, वाढतं शहरीकरण, खाणकामामध्ये जे उडणारी धूळ वगैरे, असं बरेचशी काही कारण आहेत प्रदूषण होण्यासाठी. तर मानवाने आपल्या सुखसोयी वाढवण्यासाठी, आपले जीवन आरामदायी करण्यासाठी केलेले प्रयत्न त्याच्या स्वतःसाठीच घातक ठरत आहे. मानवाच्या गरजा दिवसेंदिवस वाढतच आहेत. स्वतःच्या फायद्यासाठी मनुष्य निसर्गाला ओरबाडत आहे. लोकसंख्या वाढ प्रचंड प्रमाणात वाढत आहे. त्यानुसार विविध गोष्टींची गरज वाढत आहे. सुखसोयी वाढवण्यासाठी स्वतःच्या वापरासाठी केलेल्या घटकांमध्ये विजेची मागणी हा प्रमुख घटक आहे व त्याचे दरडोई वापराचे प्रमाण देखील वाढलेले आहे. विकसित देशांमध्ये त्याचे प्रमाण संपृक्ततेच्या पातळीवर पोहोचलेले आहे, म्हणजे सॅच्युरेशन झालेले आहे. तर विकसनशील देशामध्ये वीज वापराचे प्रमाण वाढत आहे. त्यातच लोकसंख्या देखील जागतिक पातळीवर झपाट्याने वाढतच आहे. त्यामुळे विजेची मागणी सततच वाढत आहे. दर 10 वर्षात दरडोई मागणी दुप्पट होत आहे. त्यामुळे जगभरातील एकंदरीत ऊर्जा निर्मितीच्या प्रकल्पांमुळे एकीकडे वातावरणात कार्बन डायऑक्साईडचा भार वाढला आहे आणि जंगलांचा नाश झाल्यामुळे पृथ्वीची CO2 शोषण्याची, म्हणजे कार्बन डायऑक्साईड शोषण्याची क्षमता कमी झाली आहे. याचा एकूण परिणाम असा आहे की वातावरणातील कार्बन डायऑक्साईडची पातळी वाढत आहे आणि सध्या पृथ्वीसाठी धोका निर्माण झाला आहे. मानवाच्या आरामदायी राहण्यासाठी, सुखसोयीसाठी दुसरा जबाबदार उद्योग म्हणजे रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग. अगदी विकसनशील देशांमध्येही रेफ्रिजरेटर आणि एअर कंडिशनरचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. दरडोई प्रमाण वाढत्या मार्गावर आहे, परंतु त्यामुळे सिस्टीम मधील रेफ्रिजरन्स, म्हणजे जे कुलिंगसाठी जे गॅसेस जे असतात, तर त्याला त्याचं जे आतापर्यंत जे वापरत होते ते CFC गॅसेस त्याला म्हणतात, म्हणजे क्लोरोकार्बन असं त्याचं नाव आहे. तर त्या गॅसमुळं पृथ्वीच्या पर्यावरणाला धोका निर्माण झालेला आहे. यानंतर अत्याधिक कार्बन उत्सर्जनाने होणारे परिणाम. कार्बन उत्सर्जनामुळे जागतिक तापमान वाढ होत आहे. जागतिक तापमान वाढीने ग्लेशियर्स म्हणजे हिमनग इथून समुद्राच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे. सततच्या तापमान वाढीमुळे जंगलांना वणवे लागत आहे व जंगल नष्ट होत आहे. ऋतुमान बदलले आहे. हवा प्रदूषित झाल्यामुळे काही शहरात श्वासोच्छवास संबंधित आजार वाढत आहेत. त्यानंतर हरितगृह वायू उत्सर्जनामुळे ओझोन लेअरवर होणारा दुष्परिणाम. तर आपल्याला माहिती असेलच की जे पृथ्वीच्या वरचे जे वातावरण आहे त्यामध्ये ओझोन वायूची लेअर आहे. तर ती अशा प्रदूषणामुळे त्याच्यावर जे हरितगृह वायू जे म्हणतात त्या वायूच्या उत्सर्जनामुळे त्याच्यावरच्या लेअरवर त्याचा दुष्परिणाम होत आहे. जागतिक स्तरावर वापर केल्या जाणाऱ्या रेफ्रिजरेशन व एअर कंडिशनिंग सिस्टीमच्या वापरादरम्यान होणारे, त्या सिस्टीम मधून होणारे उत्सर्जन हे पृथ्वीच्या वातावरणात असणाऱ्या ओझोन थराला हानी पोहोचवत आहे. कार्बनच्या तुलनेत उत्सर्जनाचे प्रमाण कमी असले तरी त्यामुळे उद्भवणारे धोकेही जास्त आहेत. CFC गॅसेसचा पृथ्वीवरील हानिकारक प्रभाव, म्हणजे वातावरण हानिकारक प्रभाव CO2 पेक्षा, म्हणजे कार्बन डायऑक्साईड पेक्षा 100 ते 1000 पट जास्त आहे. त्यानंतर पर्यावरणाशी निगडीतच ग्रीन हाऊस इफेक्ट हा जो काय आहे तो त्याची आपल्याला माहिती देतो. तर अनेक ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणजे काय, तर अनेक देशांमध्ये जेथे सूर्याची ऊर्जा सहज उपलब्ध होत नाही तेथे फळे आणि भाज्या लागवडीसाठी, त्यांच्या वाढीसाठी या इफेक्टचा वापर करून पूरक वातावरण उपलब्ध करून दिले जाते. तर ग्रीन हाऊस हा शब्द सर्वप्रथम स्वीडिश शास्त्रज्ञ स्वांते अहेनसम यांनी 1896 मध्ये वापरला. ग्रीन हाऊस हे संपूर्ण काचेचे बनवलेले घर असते. हे अशा टाईपचं काचेचं घर, म्हणजे उदाहरणासाठी दाखवलेलं आहे. तर आता काचेची वेगळे मटेरियल देखील वापरलं जातं.
तर त्या ग्रीन हाऊस मध्ये जेथे भाज्यांची लागवड केली जाते तर या घरात शॉर्टवेव्ह रेडिएशनच्या स्वरूपातील सौर ऊर्जा काचेच्या आत प्रवेश करते, कारण काच जवळजवळ 80 ते 90% लघु लहरी विकिरणापर्यंत पारदर्शक असते. हे शॉर्टवेव्ह जेव्हा ग्रीन हाऊसच्या आतील पृथ्वीच्या पृष्ठभागावर आढळते तेव्हा प्रकाशाचे उष्णतेच्या स्वरूपात प्रकाशाच्या हे रूपांतर हे उष्णतेच्या स्वरूपात म्हणजे लॉंग वेव्ह रेडिएशन मध्ये होते व हे लॉंग वेव्ह रेडिएशन पुन्हा आतील पृष्ठभागावरून परत परावर्तित होते, परंतु ते बाहेर जाऊ शकत नाही, कारण काच दीर्घ तरंग किरणोत्सर्ग बाहेर जाण्यास प्रतिबंधित करते आणि उष्णता आत अडकवते. ही अडकवलेली उष्णता म्हणजे काचेशिवाय घडले नाही. हे जे इफेक्ट जो आहे त्या काचेशिवाय तो घडला नसता. तर त्याचं एक्सप्लेनेशन अजून पुढे देतो. काचेच्या घराच्या तापमान वाढीस हातभार लावते. म्हणजे जी अडकलेली उष्णता आहे ती ते काचेचं बनवले असल्यामुळं काचेच्या घराच्या तापमान वाढीस हातभार लावते आणि वनस्पतीच्या वाढीसाठी ऊर्जा प्रदान करते. झाडांच्या वाढीसाठी आवश्यक असलेली ही अडकवलेली ऊर्जा झाडे हिरवीगार ठेवते. त्यामुळे हा परिणाम ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणून ओळखला जातो. पृथ्वीच्या सभोवतालचे वातावरण हे ग्रीन हाऊसच्या आता तर त्या ग्रीन हाऊस इफेक्टचा आणि पृथ्वीचा काय संबंध आहे हे एकंदरीत समजून घ्या. तर पृथ्वीच्या सभोवतालचे वातावरण हे ग्रीन हाऊसच्या काचेसारखे वागते. म्हणजे जसं ग्रीन हाऊसचं वरची काच जशी असते, काच जशी काम करते तसंच ते पृथ्वीचं जे वातावरण आहे ते पृथ्वीच्या पृष्ठभागापासून साधारण 200 किलोमीटर पर्यंत हे वातावरण थर आहे पसरलेला. तर हे वातावरण जे आहे ते ग्रीन हाऊसच्या काचेसारखे काम करतं, काचेसारखे वागते आणि त्यामुळे पृथ्वी हिरवीगार ठेवते. म्हणून हा प्रभाव ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणून ओळखला जातो. ग्रीन हाऊस इफेक्टमुळे वातावरणाचे तापमान वाढते, तसेच पृथ्वीच्या पृष्ठभागाचे तापमान वाढते, तसेच वातावरणातील कार्बन डायऑक्साईड, पाण्याची वाफ आणि इतर ट्रेस वायू असतात जे तापमान वाढीसाठी योगदान देत असतात. तर ग्रीन हाऊस जी आता मी माहिती सांगितली तर यामध्ये दाखवलेल्या बघा जे सूर्याची किरणे जी वरून पडतात ती आतमध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागावर आढळतात आणि त्यानंतर परावर्तित होताना त्याचं हीट वेव्ह मध्ये रूपांतर होतं. आणि हीट वेव्ह मध्ये रूपांतर झाल्यामुळे काही थोडाफार प्रकाश परावर्तित होतो, पण बहुतेक भाग हा उष्णतेच्या स्वरूपात रूपांतर होतं आणि ते त्या काचेमुळं पुन्हा आतच अडकलं जातं आणि त्याचं तापमान वाढत जातं. ते झाडांसाठी पूरक आहे, पण असंच पृथ्वीवर पण जी झाडांसाठी वगैरे पृथ्वीवर सुद्धा तेच होतं, पण ते प्रमाण वाढल्यामुळं अनेक प्रॉब्लेम्स निर्माण होतात. तर हे बघा पुढच्या स्लाइड मध्ये ग्रीन हाऊस इफेक्ट कसा निर्माण होतो व पृथ्वीचे तापमान कसे वाढते हे दाखवलेले. सूर्याची किरणे पृथ्वी पडताना दाखवलेले आणि वरती वातावरणाचा थर दाखवलेले, सगळ्या वायूंचा जे काय वायू त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड, हायड्रोजन, नायट्रोजन, ओझोन लेअर आणि त्यानंतर मग स्पेस असं दाखवलं. तर यामध्ये हा जो वरचा वातावरणाचा थर आहे तो त्या परावर्तित झालेल्या प्रकाशाला अडवतो आणि त्यावेळी ते मग हीट मध्ये रूपांतर होतं. यामुळे पृथ्वीचं तापमान वाढलं जातं. तर आता जे मी मागच्या स्लाइड मध्ये एका सांगितलं की रेफ्रिजरेशन गॅसमुळे ओझोन लेअरवर परिणाम होतो. तर ओझोनचा थर विरळ झाल्यामुळे पृथ्वीवरील जीवजंतूंसह मानवास भोगावे लागणारे दुष्परिणाम. तर जी ओझोन लेअर जी आहे तर ती जी रेफ्रिजरेशन गॅसेस आहेत त्या गॅसेसचं आता प्रमाण वाढल्यामुळं अंटार्क्टिका खंडात काही ठिकाणी असं त्या वातावरणाला म्हणजे ओझोन लेअरला होल पडल्यासारखं झालेलं आहे काही ठराविक एरियामध्ये. तर ते जर प्रमाण नाही थांबवलं तर ते होल अजून वाढत जाणार आणि सूर्याच्या प्रकाशातून मी आता थोडं देखील सांगतो. ओझोन लेअरमुळे सूर्याकडून येणाऱ्या अतिनील किरणांना म्हणजे अल्ट्राव्हायलेट रेज जे असतात तर ते अडवले जात असतात. परंतु ते जर तिथं ओझोन लेअरच नसेल तर ते थेट पृथ्वीवर येणार आणि त्यामुळे मानवाचे
ढोले जात असते, त्यामुळे मानवाचे आपसुकच सर्व संरक्षण होत असते. परंतु ओझोन थर विरळ झाल्यामुळे अतिनील किरणे थेट मानवी त्वचेवर पडून पुढे त्वचेच्या कर्करोगाला सामोरे जावे लागेल. म्हणजे लक्षात आलेलं असेल आपल्याला की जर अल्ट्राव्हायोलेट रेज जर आपल्या शरीरावर पडले तर कॅन्सर होण्याचा धोका असतो. मग आता आपल्या अल्ट्राव्हायोलेट रेजचं एक उदाहरण सांगतो मी. जे नोट चेक करण्यासाठी बँकेमध्ये जे लाईट असते टेबलवर नोट लाईट खाली ठेवून जे वापरतात, तर ती अल्ट्राव्हायोलेट लाईट असते. तर ती लाईट खरं तर थेट बघायची पण नसते, थेट डोळ्यांनी बघायची पण नसते आणि यानंतर मी आपणास पर्यावरण बदलामुळे होणारे अजून काही दुष्परिणाम सांगतो. तर आपण अशा काळात जगत आहोत की पर्यावरण दुरुस्तीच्या पलीकडे जात आहे. अनेक जागतिक राष्ट्रे दुर्मिळ पर्जन्यवृष्टी, दुष्काळ, अचानक पूर, भूस्खलन आणि दुष्काळासारखी परिस्थिती अशा जागतिक हवामान बदलाच्या परिणामाशी जगत आहे. वर्ल्ड वॉच इन्स्टिट्यूटच्या अहवालानुसार 1998 या वर्षाने हवामानाशी संबंधित आपत्तीमुळे झालेल्या जीवित व वित्तहानीने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. वादळ, पूर, दुष्काळ आणि आगीमुळे जगभरात 589 अब्ज डॉलर्सचे आर्थिक नुकसान झाले आहे. हा तोटा 1996 मधील 60 अब्ज डॉलरच्या मागील विक्रमापेक्षा 48% वाढ दर्शवते. 1980च्या संपूर्ण दशकात 55 अब्ज डॉलर्सच्या नुकसानीपेक्षा वरील आकडे निश्चितच जास्त आहे. यामध्ये मनुष्याचा हात स्पष्टपणे दिसत होता, जसे की जंगल तोड करून, तसेच ओलिताखालची जमीन व इतर कारणासाठी वापरणे, तसेच लोकसंख्या वाढीचा तीव्र दबाव व त्यामुळे वाढलेली नैसर्गिक संसाधनांची मागणी इत्यादी गोष्टी. वरील विवेचनावरून आपणास लक्षात येईलच की पर्यावरण बदल किती गंभीर प्रश्न आहे. भारतामध्ये जून 1998 मध्ये आलेल्या चक्रीवादळामुळे सुमारे 10,000 लोकांचा मृत्यू झाला आणि अंदाजे 1 अब्ज डॉलरचे नुकसान झाले. बांगलादेशाला या शतकातील सर्वात भयानक महापुराचा सामना करावा लागला, ज्यामुळे 30 दशलक्ष लोक बेघर झाले. 15,000 किलोमीटर रस्त्यांचे अतोनात नुकसान झाले व भाताचे उत्पादन 2 दशलक्ष टनांनी कमी झाले. हवामानातील बदल आणि ग्लेशियर्स वितळल्यामुळे समुद्राची वाढती पातळी यामुळे बांगलादेशाला भविष्यात पुराचा धोका आणखी वाढेल. आशियाई आणि अमेरिकन देशांमध्ये जंगलतोडीमुळे दुष्काळ आणि आगीसारखे सावंत सर, तुमचा आवाज बंद झालाय. मध्ये उष्ण कटिबंधीय जंगलांमध्ये आला 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 येतोय आता. तर अजून त्या ज्या आगी लागल्या होत्या त्या आगीमध्ये जी जंगले सामान्यतः ओलसर असतात, जळण्यास कठीण असतात, अशी झाडे देखील या आगीमध्ये नष्ट झालेली होती. सायबेरियातील 3 दशलक्ष एकर जंगलाला आगीने वेढले होते. ब्राझीलमध्ये लागलेल्या आगीत 52,000 चौरस किलोमीटर परिसरातील जंगल परिसर जळून खाक झाले होते. तसेच इंडोनेशियामधील 20,000 चौरस किलोमीटर जंगल जाळले होते. तर एकट्या इंडोनेशियाचे 4.4 अब्ज डॉलरचे नुकसान झाले होते. अमेरिकेत आलेल्या 200 वर्षातील सर्वात मोठ्या मेघ चक्रीवादळामुळे 11,000 लोकांचा मृत्यू झाला होता आणि 4 अब्ज डॉलर्सचे आर्थिक नुकसान झाले होते. 1998 ची सर्वात महागडी आपत्ती म्हणजे चीनच्या यागची नदीला आलेला महापूर, ज्यामुळे 3,700 लोकांचा मृत्यू झाला व 223 दशलक्ष लोक विस्थापित झाले. 25 दशलक्ष हेक्टर जमीन पाण्याखाली गेली आणि 30 अब्ज डॉलरचे नुकसान झाले. चीनच्या पुराबाबतचा इतिहास पाहता 20 वर्षातून एकदा येणारा महापूर आता तो 10 पैकी 9 वेळा येतो. त्यानंतर आपण पाहूया दुष्परिणाम टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजना. तर अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर, सौर ऊर्जा, पवनचक्की, समुद्री लाटांचा वापर करून वीज निर्मिती केली पाहिजे. हरितगृह वायूंचा वापर
कमी करत जाऊन पूर्णपणे थांबवला पाहिजे. वृक्ष लागवड करून त्याची जोपासना केली पाहिजे. त्यानंतर वाहनांमधून निघणाऱ्या धुरामुळे होणारे प्रदूषण कमी करण्याकरता विजेवर चालणाऱ्या वाहनांचा वापर वाढावा लागेल. तर पर्यावरण बदलाच्या संबंधी आपण जी जागतिक भूमिका काय आहे त्यातले काही मुद्दे पाहू. युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम म्हणजेच UNEP संयुक्त राष्ट्रांसाठी जागतिक आणि प्रादेशिक स्तरावर पर्यावरणीय समस्यांचे निराकरण करते. युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम चे ध्येय नेतृत्व प्रदान करणे आणि भविष्यातील पिढ्यांची तडजोड न करता राष्ट्रांना आणि लोकांना त्यांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रेरणा देऊन, माहिती देऊन आणि सक्षम करून पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी भागीदारीला प्रोत्साहन देणे आहे. त्यांचे ध्येय पूर्ण करण्यासाठी UNEP जागतिक, प्रादेशिक आणि राष्ट्रीय स्तरावर पर्यावरणीय परिस्थिती आणि ट्रेंडचे मूल्यांकन करते. आंतरराष्ट्रीय करार आणि राष्ट्रीय पर्यावरणीय साधने विकसित करते आणि सुज्ञ पर्यावरण व्यवस्थापनासाठी संस्था मजबूत करते. रसायने आणि कचरा यांचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी ते नियोजन करते. त्यानंतर शाश्वत तलाव व्यवस्थापन, टिकाऊ आणि लवचिक पायाभूत सुविधा, स्वच्छ इंधन आणि वाहनांसाठी भागीदारी, इंधनातून सल्फर काढून टाकणे, गॅसोलीन मधील शिशाचे सार्वजनिक उच्चाटन, हवेची गुणवत्ता आणि हवामान, वापरलेल्या वाहनांसाठीचे धोरण, सागरी पर्यावरणाचे रक्षण. तर मी जे गॅसेस CFC गॅसेसच्या बाबत सांगितलं होतं त्यामध्ये CFC गॅसेसचा धोका कमी करण्यासाठी त्याच्या बदल्यात HFCs आणि HCS चा वापर वाढवण्याबाबत गंभीर विचार करण्यात आले. तर अशी ही जागतिक भूमिका आहे. यानंतर हे झाले जागतिक भूमिका. तर आपल्या भारतामध्ये पर्यावरण रक्षक आणि संवर्धनाबाबत राजे, संत महात्मे यांचे विचार काय आहेत ते पाहूया. तर यामध्ये प्रथम आपण शिवाजी महाराजांनी एक आज्ञापत्र काढलं होतं पर्यावरण रक्षणाच्या बाबतीत. म्हणजे झाडे जर तोडायची असेल तर काय म्हणजे कुठली तोडायची किंवा काय, तर ते मी आज्ञापत्र वाचून दाखवतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे आज्ञापत्र. आरमारास एक काम करतो ते मी सलग सोप्या मराठी भाषेत जे आहे त्याचा भाषांतर ते सांगतो. ती भाषा प्रत्यक्ष आज्ञापत्राची भाषा वेगळी आहे. तर एका आज्ञापत्रात शिवाजी राजे म्हणतात, आरमारासाठी जर लाकडे आवश्यक असतील तर हुजुराची परवानगी घेऊन सागवान घ्यावे किंवा पर मुलकातून खरेदी करून आणावे. स्वराज्यातील किंवा परराज्यातील लाकूड रीतसर मार्गाने आणावे, अवैध मार्गाने आणू नये, अशा सक्त सूचना शिवाजी राजांनी आपल्या अधिकाऱ्यांना दिल्या. पुढे ते सांगतात, स्वराज्यातील आंबे, फणस आदी करून लाकडे आरमारासाठी अत्यंत उपयुक्त असतात, परंतु त्यास हात लावू नये, कारण ती 1-2 वर्षात येत नाही. रयतेने त्यांना आपल्या मुलांप्रमाणे वर्षानुवर्षे अगदी अनादी काळापासून जपलेले असतात, वाढवलेले असतात. झाडे तोडली तर धन्याच्या राज्याच्या राज्यकर्त्याच्या पदरी प्रजापीडनाचा दोष पडतो, असे शिवाजीराजे म्हणतात. झाडांची कत्तल करणे म्हणजे प्रजेला पीडा देणे होय, असे शिवाजीराजांचे मत आहे. लाकूड हवे असेल तर एखादे झाड खूप जीर्ण जुने झालेले असेल व ते कामातून गेले असेल तर ते त्याच्या मालकाच्या परवानगीने त्याला योग्य आर्थिक मोबदला देऊन त्याला आनंदी करून तोडावे, बळजबरीने ते घेऊ नका, अशा स्पष्ट सूचना शिवाजी राजांनी दिलेल्या आहेत. त्यानंतर संत नामदेवांचं एक वचन आहे ते सांगतो. ते वृक्ष लावती सर्व काळ, तयावरी छत्रांचे छंदाळ, जे ईश्वरी अर्पती फळ नानाविध निर्मळ. इंग्लिश मध्ये पण सांगतो. संत नामदेव emphasized importance of planting of trees. He said that those who plant trees at all the times will be blessed with abundance. संत तुकाराम महाराजांचं वचन आहे ते सांगतो. वृक्षवल्ली आम्हा सोयेरी वनचरी, पक्षी ही सुस्वरे आळविती. Trees are inseparable entities of our lives because trees and wild animals are like relatives to us. Even the birds are singing melodiously. Even the birds are singing melodiously. संत ज्ञानेश्वर यांचं एक वचन.
जो खांडावया घाव घाली का लावणी जाने केली दोघा एकची सावली वृक्ष दे जैसे. Trees and saints are alike. They have no bias in serving the society. They bestow same shade over someone who wants them and over someone who plants them. यानंतर समर्थ रामदास यांचं एक वचन आहे. कोणत्या कोणत्या झाडांचं जतन केलं पाहिजे, लावली पाहिजे त्यावरच आहे. सावस सेवे सरीस पुढ कोळ कुंभा गवडा मोड काळ कोडा भोता भोकड कुरंडी हिरंडी लोखंडी. ट्रीज लाईक साव सिसव सिरस कुडा कोळ कुंभा धावडा मोड काळ कुडा भोता भोकड कुरंडी हिरंडी लोखंडी ऑल्सो. सावंत सर आपला आवाज येत नाही. सावंत सर आपला आवाज नाही येत. सुद्धा घ्यायला घाबरतात. पण या निमित्तानं निसर्गाचं संवर्धन होतं, जतन होतं, ही गोष्ट चांगली आहे. आता तुम्ही आजूबाजूला बघितलं तर आजूबाजूला सगळी शेती आहे, पण हा विशिष्ट जो परिसर आहे तर त्या ठिकाणी एवढी घनदाट झाडे आहे की आतमध्ये सावली सुद्धा काही ठिकाणी व्यवस्थित नाही, एवढं घनदाट झाडे आहे. तर त्या देवाच्या नावावर असं म्हणजे पहिल्यापासून भीती घातल्यामुळे लोक तेव्हा ते अगदी तिथलं वाळलेलं लाकूड सुद्धा घ्यायला घाबरतात. त्याच्यात एक मंदिर आहे, लोक जातात पर्यटन स्थळ म्हणून वगैरे जातात. तर ते माझ्या गावाच्या अगदी जवळ पण येत आहे आणि हे थोडंसं दूर अंतर पण येत आहे. तर असं झालेलं आहे माहिती सांगून. धन्यवाद. थांबतो मी. धन्यवाद पांडुरंग सावंत सर. आज मी एक वेगळा विषय घेऊन लोकांच्या पर्यावरणाबद्दल जी माहिती दिली ती फार उपयोगी आहे. पर्यावरणामुळे काय नुकसान होऊ शकते, आपण काय करायला पाहिजे, या वर्षाची थीम काय होती, किती देश जागतिक दिनामध्ये आहेत, याबद्दल चांगली माहिती दिली. त्याचे दुष्परिणाम जे ते तुम्ही सांगितले ते आपल्याला आता अनुभवायला मिळतात. या वर्षीच म्हणतात की आजपर्यंत आम्ही एवढी उष्णता, एवढी गरमी कधी पाहिली नव्हती, ती या वर्षी आपण अनुभवली आहे. हे पर्यावरणाचे दुष्परिणाम आहेत, हे तुमच्या व्याख्यानातून लोकांना आता समजलेले आहे. शिवाजीराजे, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांनी त्यांच्या काळात पर्यावरणासाठी काय करायला पाहिजे त्यांचे वाक्य संत रामदास यांनी लिहून ठेवलेले ते तुम्ही लोकांना माहिती करून दिले, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आता मी कोणाला प्रतिक्रिया द्यायची असतील तर त्यांनी त्यांचं माईक चालू करून प्रतिक्रिया द्यावे. नीता मॅडम, मला ते हँड रेस दिसत नाही, त्यामुळे प्रतिक्रिया देणाऱ्यांनी आपला माईक चालू करून प्रतिक्रिया द्यावी. सावंत सरांचा विषय चांगला होता, पण मध्ये मध्ये 2-3 वेळा आवाज गेला. हा बोला. रहाटे सरांना यादी दिसत नाहीये कदाचित उपस्थित असलेल्यांची. तर मी एकेकाचं नाव घेईन, त्यांनी थोडक्यात प्रतिक्रिया द्यावी. सुमेध जाधव सर आपल्याकडे कॉल स्टार्ट झाल्यापासून जॉईन झालेले आहेत. सुमेध सर, तुम्ही तुमची प्रतिक्रिया द्या. आजचा विषय सरांनी जो घेतला, सावंत सरांनी, अतिशय महत्वाचा विषय आहे. आणि आताच रहाटे सरांनी म्हटल्याप्रमाणे की उष्णता जी अतिदाहक सर्वांनी अनुभवलेली आहे, हा खरंच चिंतेचा विषय आहे. आणि सावंत सरांच्या व्याख्यानामध्ये सरांनी बरेचसे मुद्दे यामध्ये कव्हर केले की सुरुवात कुठनं झाली आहे आणि याचा अंत कुठे केला पाहिजे.
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी. तर मला वाटतं हा विषय खरंच महत्त्वाचा आहे आणि याविषयी आपण सर्वांनी मिळून एक चिंतन मनन या ठिकाणी न करता चर्चा तर आपण करतोच आहोत. एक स्वतःची जबाबदारी म्हणून आपण जर वृक्ष लागवडीचे एक ध्येय हाती घेतलं, गाव पातळीपासून सुरुवात केली. मध्यंतरी एक सिने अभिनेता आपला आमिर खान म्हणून त्यांनी काही उपक्रम राबवले होते. तशा प्रकारच्या उपक्रमाला गेल्या 1.5 वर्षांमध्ये जरा कुठेतरी बगल दिल्या गेली आहे. असे काही उपक्रम जर गाव पातळीवरती आपण स्वतः प्रयत्न करून जर असे उपक्रम राबवण्यामध्ये यशस्वी जर झालो, तर नक्कीच गावागावामधून सकारात्मक प्रतिक्रिया आपल्याला बघायला मिळतील. पर्यावरण हा खूप महत्त्वाचा विषय आहे. पर्यावरणाचा समतोल जर आपण राखू शकलो नाही, तर येणारी पिढी जी आहे, यांना कदाचित उन्हाळ्यामध्ये पाण्याचे साठलेले फक्त स्विमिंग पूल बघायला मिळतील. येणाऱ्या 10 ते 12 वर्षानंतर कदाचित. नैसर्गिक पाणवठ्यांची संख्या तशीही कमी झालेली आहे. आता बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी आम्ही ते प्राणीगणना करायला गेलो होतो. आमच्या इथे बुलढाणा जिल्ह्यामध्ये बोथा फॉरेस्ट आहे, ज्ञानगंगा अभयारण्य म्हणून. तर तिथे ज्या वेळेला आम्ही गेलो, तर तिथे आम्हाला कृत्रिम पाणवठे, फक्त कृत्रिमच पाणवठे दिसले. दाहकता एवढी उन्हाची वाढलेली आहे, की जंगलामधले पाणवठे आमच्या इथं जे 12 महिने असतात, त्या पाणवठ्यांच्या 20 पाणवठे आहेत नैसर्गिक. त्यापैकी फक्त 3च पाणवठ्यांमध्ये पाणी होतं. तेही 3 ते 4% राहिलं होतं. जंगलामधली परिस्थिती. जिथे वृक्षांची संख्या जास्त असूनही तिथे पाण्याची कमतरता भासली आणि प्राणीगणना करण्यासाठी कृत्रिम पाणवठे 20 ते 22 तयार करावे लागले. हे चित्र पहिल्यांदा आम्ही बुलढाणा जिल्ह्यामध्ये अनुभवतोय. एका अभयारण्यामध्ये म्हणजे ज्या ठिकाणी वृक्षांची संख्या अतिशय कमी आहे, तिथली परिस्थिती तर खूपच भयानक आहे. मला सरांचा विषय खूपच आवडला. सरांनी मी ग्रुपला ज्यावेळेस पाहिलं त्यावेळेस म्हटलं हा विषय ऐकण्यासारखा आहे आणि सरांनी जे मुद्दे मांडले मला खूप त्याच्यामध्ये प्रसन्नता वाटली ऐकून, की त्या जे सरांनी त्याच्यामध्ये गोष्टी सांगितलेल्या आहेत. सर आय रिअली अप्रिशिएट युअर कन्सर्न आणि मला बोलण्याची संधी दिली. माझी प्रतिक्रिया ऐकून घेतल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. थँक यू. धन्यवाद सुमेश जाधव सर. याच्यानंतर चेतन दावेदार, आपण आपली प्रतिक्रिया द्या. चेतन दावेदार. यानंतर आणखी कोणाला प्रतिक्रिया द्यायची असेल त्यांनी आपला माईक सुरू करावा आणि त्याच्यानंतर सानिका शेट्टे समारोप करतील. चेतन दावेदार, आपण आपली प्रतिक्रिया द्या. हॅलो, येतो मॅडम? हॅलो, माझा आवाज येतो मॅडम? हॅलो, सावंत सर, हा बोला. येतोय सर, बोला बोला. माझा आवाज येतोय? हो, अगदी येतोय व्यवस्थित सर, येतोय, बोला. बोला. हा, मी ट्रेन मध्ये आहे, लोकल प्रवास करतोय एक्सप्रेस मधून. थोडासा आवाज डिस्टर्ब होतील, पण मी पांडुरंग सरांचं जे आता सावंत सरांनी जे जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने जे विशेष असं महत्व त्यांनी स्पष्ट केलेलं आहे, ते खरोखरच अत्यंत गरजेचं आहे, अत्यंत आवश्यक आहे आणि हे प्रत्येक व्यक्तीला आवश्यक आहे. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे दाखले दिले, हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड त्यामध्ये सांगितलेले आहेत. शिवाजी महाराज असतील, साधू संतांचं उदाहरण असतील, मग त्या ठिकाणी त्यांनी वृक्षवल्ली आम्हा सोयरे. हे करत असताना आपण लक्षात ठेवलं पाहिजे की माझ्याकडून काय मदत होईल या पर्यावरणासाठी. हे जर आपण केलं तर अत्यंत छान अशा प्रकारचं या ठिकाणी आपण स्वतःहून त्यामध्ये मग केशर असेल आणि आपला पेरू असेल. हॅलो, येतोय आवाज? हो, आता येतोय, बोला. हॅलो, हा, हो, मी येतोय. कालच तीन आणखी झाडं लावलेली आहेत. म्हणजे अगदी 2 केशर आणि 1 पेरूचं झाड. म्हणजे हे सगळे आपण सुरुवात केली पाहिजे, तरच पर्यावरण टिकणार आहे. दुसरा करेल याची वाट न पाहता आपण जर स्वतःहून सुरुवात केली तर नक्कीच आजचा हा कार्यक्रम जो आहे तो आपण आयोजित केलेल्याचा खरंच न्याय या कार्यक्रमाला मिळेल. खरोखरच अगदी खूप खूप मी धन्यवाद व्यक्त करतो पांडुरंग सावंत सरांचं. खूप छान अशा प्रकारचा विषय मांडला, कारण हा अत्यंत महत्वाचा आहे. पुढची पिढी जर पर्यावरणाचा ऱ्हास होत चालला, ओझोनचं तुम्ही उदाहरण सांगितलं तर अत्यंत घातक अशा प्रकारचा जो ओझोनचा लेअर आहे त्याच्यामुळे आपल्याला त्रास होणार आहे. खरोखरच अत्यंत छान अशा प्रकारची आणि छान माहिती आपल्याला सांगितली, त्याबद्दल परत एकदा मी या ठिकाणी सावंत सरांचा आभार व्यक्त करतो आणि मला या ठिकाणी प्रतिक्रिया व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकाचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सावंत सर. याच्यानंतर अजून कोणाला प्रतिक्रिया द्यायची असेल तर त्यांनी त्यांचा माईक सुरू करावा.
तोपर्यंत मी माझी प्रतिक्रिया देते. आज आपण पांडुरंग सावंत सरांचा पर्यावरणाविषयीचा जो विषय मांडणी आहे ती ऐकली आणि ती मांडणी करत असताना सावंत सरांनी खूप अभ्यासपूर्ण अशी मांडणी केलेली आपल्याला सगळ्यांनाच दिसून आली. काही तांत्रिक अडचणी येत होत्या, मध्ये-मध्ये त्यांचा आवाज जात होता. किंवा माझ्याकडे तरी ती स्लाईड आहे, ती जी पहिली स्लाईड होती तीच राहिली. पुढे काही स्लाईड सरकताना दिसली नाही. पण सर सांगत होते ती माहिती महत्त्वपूर्ण होती. ती आपल्या सगळ्यांनाच ऐकू येत होती आणि जसं की म्हटलं, की अगदी परदेशातील परिस्थिती सांगत, भारतातील परिस्थिती सांगत, अगदी संत परंपरेतून पर्यावरणाला पूरक असे कोणते विचार सांगितले गेले आहेत. असा अगदी संपृक्त असा विषय सावंत सरांनी मांडलेला आहे. आणि पुणे शाखेसंदर्भामध्ये मला विशेष आवर्जून सांगायला आवडेल. ते म्हणजे पांडुरंग सावंत आणि त्यांची पुणे जिल्ह्याची अभा आणि सची टीम यांनी पर्यावरणाचे विषय तर गेल्या काही वर्षांमध्ये ते सततच ऑनलाईन, ऑफलाईन मांडत आहेत. पण यावर्षी मात्र त्यांनी फक्त बोलते कार्यकर्ते न म्हणता करते कार्यकर्ते या उक्ती त्यांच्या संदर्भात सार्थ ठरली. कारण त्यांनी 5 जून पर्यावरण या दिवशी पर्यावरणाशी संबंधित बॅनर, पोस्टर हातामध्ये घेऊन त्या विषयाचा प्रचार पुणे जिल्ह्यामध्ये केलेला आहे. सोबतच प्रबोधनासाठी त्यांनी पुस्तक विक्रीचा स्टॉल सुद्धा लावलेला आहे. म्हणजे फक्त पर्यावरणाविषयी ऑनलाईन, ऑफलाईन चर्चा न करता कृतीयुक्त सहभाग पुणे शाखेने दिलेला आहे. तर पुणे शाखेचे आणि पांडुरंग सावंत सरांचे याबद्दल खरोखरच करावं तेवढं कौतुक कमीच आहे आणि त्यांची हीच गोष्ट आपल्या सगळ्यांनाच अनुकरण करण्याजोगी आहे. आणि सावंत सरांनी म्हटल्याप्रमाणे की फक्त चर्चा न करता जे काही आपल्याला झेपेल तेवढी झाडं लावावीत आणि पुढे जाऊन आपण असंही म्हणूया की लावलेली झाडं जगवावीत किंवा टिकवावीत हे फार अतिशय महत्त्वाचं असतं. कारण आम्ही आमच्या शाळांमध्ये दरच वर्षी जून महिन्यामध्ये वृक्षारोपण करत असतो. पण त्यानंतर लावलेली झाडं आणि जगलेली झाडं यांचा ताळा काही योग्य प्रकारे बसत नाही. हे दुःखद आहे. तर हे चित्र आपल्याला बदलण्यासाठी अधिक प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणखी कोणाला काही प्रतिक्रिया द्यायची असेल तर द्या असं मी म्हटलं होतं. कोणाचाही माईक सुरू होत नाहीये. तर मग मी आता सानिका शेट्टे मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आजच्या सभेचा समारोप करावा. सानिका शेट्टे मॅडम. हॅलो, सानिका शेट्टे मॅडम तुम्हाला आवाज येतोय माझा? हॅलो. हॅलो मॅडम. मॅडम हा मी हा आला. बाहेर आहे, थोडं आवाज डिस्टर्बन्स होईल असं वाटतंय. हॅलो. हा येतोय आवाज. बोला तुम्ही. ओके 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 ठीक आहे. नमस्कार उपस्थित सर्व अभानिस कार्यकर्ते, ज्येष्ठ आणि श्रेष्ठ सर्वांना. आज आपण आजच्या सभेमध्ये पांडुरंग सावंत सर यांनी पर्यावरणाचं महत्त्व अतिशय छान प्रकारे असं सादर केलेलं आहे. त्यांनी विविध संतांचे दाखले देऊन पर्यावरण रक्षणाची गरज विशद केलेली आहे. आणि नेमका आजच मी एक व्हिडिओ पाहिला जो टिश्यू पेपर संदर्भात होता. आणि टिश्यू पेपर हे केवळ झाडांपासून बनवलेले जातात आणि त्यासाठी दरवर्षी लाखो झाडं कट होतात. मग त्यासाठी हे होऊ नये यासाठी सर्वसामान्य माणसांनी, कारण की गेल्या 10-20 वर्षात टिश्यू पेपरची फॅशन आलेली आहे, एक प्रकारे आपल्या संस्कृतीमध्ये रुजत चाललेली आहे. पण सहज आपण बाहेर गेलो की सहज टिश्यू पेपर वापरतो आणि खूप असं नुकसान या झाडांचं करतो. कारण झाडांपासूनच हे बनवलेले असतात याची आपल्याला जाणीव सुद्धा नसते. कारण पूर्वी रिसायकलने बनवले जायचे पण ते पाहिजे तसे सॉफ्ट नसायचे. पण ओरिजिनल झाडांपासून बनवले की ते हवे तसे असतात. मग तेव्हा असं जाणवलं की तिथे हे जर थांबवायचं असेल तर आपण स्वतःत काय बदल करू शकतो हे त्या व्हिडिओमध्ये दिलं होतं. ते म्हणजे स्वतःचा रुमाल साधा स्वतःजवळ ठेवायचा. एक साधी गोष्ट, सोपी गोष्ट त्यात सांगितली. आणि पूर्वी सुद्धा हेच वापरत होतो माणसं. पण कालांतराने किंवा दुसऱ्यांच्या संस्कृतीचा केवळ एक अनुकरण केल्यामुळे ही पद्धत बंद होत चालली होती आणि टिश्यू पेपर वापरण्याकडे कल वाढत चाललेला होता. तर आपण कमीत कमी कसं वापरू आणि आपला रुमाल कसा वापरू हे या निमित्ताने मला सांगावंसं वाटतं आहे. पांडुरंग सावंत सर यांनी अतिशय अभ्यासपूर्ण असं आजचं व्याख्यान सादर केलेलं आहे. सरांना मी
सरांचे मी खूप मनापासून धन्यवाद व्यक्त करते आणि असंच सरांनी यापुढे सुद्धा एखाद्या वेगळ्या विषयावर सुद्धा आपल्याकडे व्याख्यान सादर करावं असं मी त्यांना विनंती करते. आणि या ठिकाणी मी आजच्या सभेचा समारोप करते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. धन्यवाद सानिका मॅडम. आणि अतिशय महत्वाचं म्हणजे रवींद्र रहाटे सरांनी आजच्या सभेचं उत्तम प्रकारे निवेदन केलं. फक्त प्रतिक्रिया घेताना त्यांना लिस्ट दिसत नव्हती म्हणून मला तिथे थोडंसं हस्तक्षेप करावा लागला. तर रवींद्र रहाटे यांचं सुद्धा खूप खूप आभार मानते आहे. आणि आता कार्यकारिणीची सभा आपण सुरू करत आहोत. जे काही थोडेफार विषय आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया. रावसाहेब